प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये मात्र क्षण आलाय. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडणारा कुंडीवाल संघ, तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी ज्यांना 5 रन दिले घोट संघ ॲज अ ओपनर. पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होईल. 2 सलामीचे फलंदाज रोशन सालुंके आणि प्रीतम पाटील. पहिला चेंडू इथं फेकला होता. गोलंदाज कुंडीवाल संघाकडून संतोष कातकरी. एक चांगली सुरुवात संतोष कातकरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय. कोणतीही धावसंख्या इथे नसेल. 0 धावा 1 चेंडूचा इथे खेळ समाप्त होते. राईट अप ओव्हर द विकेट. संतोष हा दुसरा चेंडू होता. अप्रतिम चेंडूची फेकी. मागचा चेंडू फेकला होता. त्याच प्रकारे हा देखील चेंडूची इथे समाप्ती होते. खूप सुंदर सुरुवात केली. एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. पहिल्या षटकाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेऊन ती जिम्मेदारी निभावत असताना मैदानावरती चांगली सुरुवात केली गोलंदाज संतोष कातकरीनं. राईट मोर द विकेट. यावेळेचा चेंडू एक्रोज लाईन केवळ दिशा दिले. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हा मोठा फटका येतोय रोशन सालुंकेच्या माध्यमातून. या 4 धावा. चार धावा आल्या. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट तर मात्र ओपन करत असताना फलंदाज रोशन सालुंके. 4 धावा आल्या. बॅटचा फेस ताकद वापरली. ते दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू गेला इथे लॉंग ऑन रिझन मध्ये. मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या चेंडूवरती बिग हिट केला षटकार. घरात दारात गाडीत माडीत दहा धावांवरती नेऊन ठेवले आपल्या संघाला. अप्रतिम खेळ रोशनच्या माध्यमातून. मात्र यावेळी चेंडू जसा विकेट वरती लँड झाला थोडीशी उंची घेतली. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नसेल. या चेंडूवरती मात्र थोडा कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोष कातकरी याच्या माध्यमातून 5 चेंडूच्या 10 पर्यंत खेळ समाप्त होतोय. संघ जाऊन पोहोचला इथे 10 धावसंख्येवरती ॲज अ ओपनर. अजूनही मैदानावरती खेळ करत असताना सन्मान दिला या चेंडूला. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू उचल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. तर नक्कीच इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या 6 चेंडूच्या खेळीनंतर घोट संघ इथे जाऊन पोहोचला बिनगडी बाद. एकूण धावसंख्या 10 वरती. थँक्यू डीजे. नक्कीच जर आपण विचार केला या स्पर्धेचा खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्याचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा दिवस, एकूण 5 दिवस ही स्पर्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आजचा दुसरा दिवस असेल या स्पर्धेचा. आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फिरतीला पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला कुंडेवाल आणि दुसऱ्या बाजूला घोट. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा घोट संघ. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहिला एकूण 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. ॲज अ ओपनर मैदानावरती रोशन सालुंके आणि प्रीतम पाटील अजून मैदानावरती खेळ करत असताना पहिलं षटक संतोष कातकरीनं फेकला. 10 धावा खर्च केला. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी इथे स्वतः संघाचा संघ नायक समाधान वास्कर मैदानामध्ये राईट अप ओव्हर द विकेट दुसऱ्या षटकाची फेकी करेल. खूपच चांगली सुरुवात. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. याचा चेंडू स्टेर केला. सन्मान दिला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चुकी केली. त्या चुकीचा परिणाम 2-3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. तोपर्यंत ते तिसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि ते सहजरित्या 3 धावा कंप्लीट केल्यात. लेझी क्रिकेट, थोडासा आळशी क्रिकेट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र त्याचा परिणाम इथे भोगतायत तो म्हणजेच कुंडीवाल संघ 3 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती.
3 संघाला नेऊन ठेवलं एकूण 14 या धावसंख्येवरती. चुकीचं क्षेत्ररक्षण मात्र इथे समाधान वास्करला क्षेत्ररक्षकांची काहींची साथ मिळत नाहीये. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ खूप महत्वाची असते. थँक्यू डीजे. नक्कीच सर्व भूमिपुत्रांचा नक्कीच एक हट्ट नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय देवबा पाटील साहेबांचंच नाव असावं. ते भूमिपुत्रांचा हट्ट नसेल तर हक्क आहे आणि तो हक्क पूर्ण करेलच भूमिपुत्र. मात्र इथे तिसरा चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यानंतर हा सुरेख चेंडूची इथे फेकी मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता. मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एकंदरीत इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती आमचे स्कोरर उमेश जिबोईर माहिती पोहोचवतायत. एकूण 18 धावा. त्यानंतर आलेला भरपूर मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज प्रीतम पाटीलच्या माध्यमातून हा षटकार. थँक्यू डीजे. खूप सुंदर सुरुवात इथे प्रीतम पाटीलच्या माध्यमातून 3 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ केलाय. 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. षटकाराच्या मदतीनं 24 धावा. लो फुलटा चेंडू होता. मिड ऑफ रिझन मध्ये स्टेअर केला होता. सन्मान दिला होता या चेंडूवरती. एक धाव कंप्लीट केली ते डायरेक्ट हिट केला होता. मात्र काही गरज नव्हती. क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतायत. मात्र अशा चुका का करतात मैदानावरती. मात्र ते एकच धाव एका धावीपेक्षा काहीच नाहीये. एका धावीच्या मदतीनं संघ 25 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. षटकाचा विचार केला तर अजूनही अंतिम चेंडूचा केन शिल्लक असेल. किती धावा येतील अंतिम चेंडूवरती. समोर आता फलंदाज असेल रोशन सालुके. रोशन सालुकेचा विचार केला. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने एकूण 14 धावसंख्येवरती खेळतोय. खूप चांगलं क्रिकेट. खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळेल. स्टेअर केलंय लॉंग ऑन रिझन मध्ये. दिशा दिले केवळ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव कंप्लीट केलंय. मात्र इथे दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाहीये. एकाच धावेने हे 2 फलंदाज समाधान मानतायत. एकूण जर विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद घोट संघाची धावसंख्या 26. जीवाचा जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव साधा. भूमिपुत्र हा कोपरे गावचा युवा पुढारी कांदा. यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्की ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालं त्याच ग्रुप ग्रामपंचायत वडगर सदस्य आदरणीय माननीय श्री मिथुनदादा पाटील हे देखील आमच्या मंचावरती. त्याचं देखील आम्ही नक्की स्वागत करू. मात्र इथे 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. 13च्या सरासरी धावसंख्या ठोकत असताना गोट संघाचे हे 2 फलंदाज मैदानावरती. चांगला क्रिकेट. गुड क्रिकेट त्यांची सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे बिग हिट केलाय लॉंगा रिझन मध्ये. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दाखवलंय. हा मोठा फटका चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकारासाठी. संतोष कातकरी ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं 11 धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी इथे आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा चेंडू मात्र इथे एकच धाव. नक्कीच सुरेख कामगिरी 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपली आक्रमकता सिद्ध करत असताना आपली ताकद दाखवत असताना मैदानावरती चांगला खेळ अद्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं संघ खूप मोठ्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 33 धावा धाव फलकावरती. मात्र इथे कुंडीवाल संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला अजून मात्र कोणती सफलता प्राप्त झाली नाहीये. विकेट घेणं जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. मात्र ते चित्र इथे पाहायला मिळालं. इथे 3रा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज संतोष कातकरीनं. राईट मोर द विकेट. षटकातील 4था चेंडू फेकेल. समोर असेल फलंदाज. कट केलाय. केवळ दिशा दिली. तंत्र वापरला. युक्ती आणि शक्तीचा वापर केला. चेंडूला ढकलून दिलाय पॉइंट रिझन मध्ये. चेंडू इथे जातोय सीमा पार. अप्रतिम फटका. चौकार.
रोशन सालुंके आणि प्रीतम पाटील ॲज अ ओपनर आणि ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानावरती साकारत असताना गुड क्रिकेट चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये मात्र इथे झील पकडला गेलाय. फलंदाज इथे बाद होतोय. प्रीतम पाटील गोट संघाचा पहिला गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 37 असताना मात्र ही मोठी एक सफलता आपल्याला पाहायला मिळते संतोष कातकरी या गोलंदाजाकडून. प्रीतम पाटील हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती पप्पू पाटील 37 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संतोष कातकरी याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. अजूनही षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विकेटने या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र इथे असफल होतोय. चेंडू इथे निर्धाव जातोय. कोणती धावसंख्या नसलेल्या चेंडूवरती षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळीनंतर पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो गट संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 37 या धावसंख्येवरती. मिथुन पाटील स्पर्धा आयोजक राम पवार त्याचा सहाय्यक राम पवार त्याचा सहायक राम पवार त्याचा सहायक या क्रिकेट संघाचे प्लेयर या स्पर्धेचे कार्यवाहक या स्पर्धेचे कार्यवाहक या स्पर्धेचे कार्यवाहक भव्य आयोजन मस्त नियोजन भव्य आयोजन मस्त नियोजन केलं बघा सर्वांनी कार्य सम्राट आयोजकांनी भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन चिटपटलांनी भव्य स्मृती चषक हा केला आयोजित आयाश स्पोर्ट संघाने भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित राम पवार यांनी भव्य क्रिकेट स्पर्धा केली. थँक्यू डीजे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अप्रतिम खेळी करत असताना रोशन सालुंके आणि त्यानंतर नवीन फलंदाज पप्पू पाटील वैयक्तिक एक चेंडूचा खेळ केलाय. 0 धावांचं योगदान. मात्र एकत्र आपण विचार केला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज रोशन सालुंके एक चांगला क्रिकेट दाखवत असताना आपल्या संघासाठी 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 37 धावा धावफलकावरती एक गडी बाद अशी अवस्था आपण पाहतोय गोट संघाची. इथे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल संदीप भोईर. कुंडीवळ संघाकडून हा 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सुरुवात सुरेख केली आहे संदीप भोईर या गोलंदाजानं. इथे पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा. मात्र या 4थ्या षटकामध्ये किती धावा टोकतील हे दोन फलंदाज. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकल्यानंतर यावेळेचा चेंडू खूप वेळा हवेत असेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती सेफ लँडिंग इथे होतोय. मात्र 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा आल्या चेंडूवरती. 2ने संघ पुढे सरकलाय. 2 चेंडूची समाप्ती. 4थं षटक मार्गस्थ. एकूण धावसंख्या एक गडी बाद 39 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात सुरेख केली गोलंदाज संदीप भोईरनं. मात्र अंत कसा असेल अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. इथे तिसरा चेंडू फेकला होता. केवळ स्टेअर केला होता, सन्मान दिला होता. मात्र इथे आता मात्र फलंदाज एकेरी दुई धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना मैदानावरती 40 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप मोठी बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. एकत्रित विचार केला घोट संघाचा तर घोट संघाला एक मोठी धावसंख्या रचणं खूप गरजेचं असेल. कारण त्यांच्या समोर असणारा कुंडेवाळ संघ तितका ताकदीचा आहे आणि कुंडेवाळ संघासमोर जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या जमवणं खूप गरजेचं असेल. मैदानावरती 5 षटकामध्ये 60 ते 65 धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं असेल. मात्र तो आव्हान ठेवण्यासाठी मोठी फटकेबाजीची गरज आहे आणि ती गरज भागवत असताना फलंदाज मैदानावरती पप्पू पाटील दाखवतोय मोठा फटका. बिग हिट 6 धावा.
थँक्यू डीजे. षटकाराला 46 आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. खूप सुरेख सुरुवात केली पप्पू पाटीलनं देखील. वैयक्तिक दुसऱ्या चेंडूचा इथे खेळ केला होता. खूप मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार 46 धावा धावफलकावरती लागल्यात. मी म्हटलं होतं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, मात्र त्या अपेक्षा पूर्ण करत असताना घोड संघाचा फलंदाज 46 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 मार्ग असते. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 चेंडूमध्ये या गोलंदाजानं अद्यापपर्यंत एकूण 9 धावा खर्च केल्यात. संदीप भुईर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा अजूनही उर्वरित खेळ शिल्लक असेल या 4थ्या षटकातील. पप्पू पाटील आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानावरती चांगला क्रिकेट नक्की त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन सालुंकेला एक मोठी साथ त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तरी ते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करत असताना समाधान वास्कर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आम्ही नक्कीच त्याला पाहतोय. समाधाननं गोलंदाजी केली होती. दुसरं षटक फेकलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे लॉंग ऑरिजन मध्ये चेंडू ट्रँगल होतोय. कार्पेटच्या साहाय्याने तिथे चेंडूला ढकलून दिलं होतं. एकच धाव आली या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला इथे 47 या धावसंख्येवरती. तत्पूर्वी आमच्या मान्यवराचं इथे आगमन झालंय. आदरणीय उत्तमजी पाटील साहेब यांचं इथे आगमन आमच्या मंचावरती. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव ती निभावत असताना मैदान या मंचावरती. मात्र इथे बिग हिट केलाय. पाहुण्यांचं स्वागत केलंय या मोठ्या फटक्यानं षटकाराला. नाही बांधील बंगला तास लढला वादळ आगरी तर तारादारी म्हणून दीपा पाटीलांचं नाव भूमिपुत्रांच्या काळजावरी. म्हणून दिवा पाटलांचं नाव भूमिपुत्रांच्या काळजावरी. भूमिपुत्रांच्या पावन भूमीला न्याय द्या. थँक्यू डीजे. चला कुंडीवाल संघ जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला 25 मिनिटं दिलेत पहिल्या सत्रासाठी, तर जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच उशीर झालाय या सामन्याला सुरुवात होण्यासाठी, तर आपण जास्त वेळ घेऊ नका. वेळेला महत्व द्या. खूप मोठी स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. आयन स्पोर्ट कोपर आयोजित कैलासवासी जनार्दन चंद्र पाटील, कैलासवासी रघुनाथ शेठ जितेकर, कैलासवासी जनाबाई अनंता पाटील, त्यानंतर कैलासवासी तुळशीराम गंगाराम पवार यांच्या स्मृतिचषक 2022 पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा दिवस असेल या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला सामना सुरुवात असताना पहिला सत्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो घोडसंघ टॉस हारून फलंदाजी करतोय. 4 षटकांचा अद्यापपर्यंत खेळ केला. एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या 24 चेंडूचा खेळ केल्यानंतर धावफलकावरती 53 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंतिम षटकाचा अजूनही खेळ शिल्लक असेल. स्लॉगवरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. या षटकाचा कुठपर्यंत फायदा उठवतील हे दोन फलंदाज, किती धावा जमवतील या षटकामध्ये हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये वळतोय. तर इथे स्टेरकीला चेंडूला लॉंग ऑरिजन मध्ये एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानावरती जितू गायकवाड संघाच्या संघनायकांना 5व्या षटकाची जिम्मेदारी दिले. मात्र ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल, कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल, तर एकीकडे कशा प्रकारची फलंदाजी होईल या दोन फलंदाजांकडून. 54 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ आहे. हा दुसरा चेंडू होता. इथे मात्र दिशा दिले चेंडूला, तंत्र वापरला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल पेकेल तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा इथे जरूर प्रयत्न केला होता. मात्र तिथे फलंदाज बाद झाला असता, परंतु तिथे पंचांचा इशारा येतो नो बॉलचा इशारा येतो आणि एक धाव 1+1 या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 4था ऋतू आपल्या भागामध्ये सुरू झालाय आणि तो 4था ऋतू आमच्या मंचावरती पाहायला मिळतोय. हिवाळा, पावसाला, उन्हाळा, त्यानंतर धुराला आणि खूप सारा धूर. नक्कीच हा 4था ऋतू नक्कीच आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला धुराला पाहायलाच मिळेल, त्यात मात्र शंका नसेल. मग मैदानामध्ये देखील तो छोटासा वादळ आपल्याला पाहायला मिळतोय. तरी ते नो बॉलचा इशारा आला. एकूण धावसंख्या 56 धावा, 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. गोलंदाज तयार असेल इथे जितू गायकवाड गोलंदाज. 5वं षटक. मात्र ते फलंदाज असेल पप्पू पाटील. बिग हिट केलाय पप्पून, ताकद दाखवली. मात्र इथे झेल होऊ शकला असता, मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकानं. त्याचा परिणाम चेंडू गेलाय ते सीमा पार. षटकार.
जितू गायकवाड गोलंदाजी करतोय राईट मोर द विकेट, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र पप्पू पाटील याच्या अगोदरचा चेंडू निर्धाव केल्यानंतर या चेंडूवरती हल्ला चढवलाय, ताकद कमी वापरले, चेंडूने उंची घेतली होती, अंतर कमी गाठला, झेल खाली शतरक्षक आणि तिथे अप्रतिम झेल पाहायला मिळाला. इथे फलंदाज पप्पू पाटील बाद होतोय. षटक क्रमांक 5 वर समाप्त होतोय. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना गोड संघ इथे जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष असेल ती कुंडीवाल संघासमोर. तत्पूर्वी विनंती असेल यानंतरचा होणारा सामना आम्ही पाहणार आहोत भंगारपाडा विपक्ष मात्रेपाडा. तर भंगारपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी मात्रेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. या काय कारले डोंगदान आई माझी बसली मानान, या काय कारले डोंगदान आई माझी बसली मानान, बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण, बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण. आई वट्टी भरीन ग खनाची, खनाने नारलाची. थँक्यू डीजे. यानंतर सामना असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल. एका बाजूला भंगारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मात्रेपाडा. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय आमचे उपस्थित मान्यवर मंचावर आदरणीय शाहिद शेख साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आमच्या मंचावरती टॉस होईल. मात्रेपाडा विपक्ष भंगारपाडा दोन आदरणीय शाहिद शेख यांच्या शुभ हस्ते ते टॉस. नक्कीच एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. शेरदिल ट्रॉफी वावंजे खूप मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नक्की ती साकारली जाते आणि त्यांचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय शाहिद शेख साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जातोय. तर आपण या सामन्याकडे वळतोय. आपण सामना पाहतोय कुंडीवाला विपक्ष घोट. या दोन संघांमध्ये पहिल्या सत्रामध्ये घोट संघानं फलंदाजी करत असताना एकूण 5 षटकामध्ये 63 धावा ठोकल्या आणि 64 धावांचं भलं मोठं लक्ष कुंडीवाल संघासमोर ठेवलंय. तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये कुंडीवाल संघ या 64 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार करेल, या दोन संघांपैकी कोणता संघ जिंकेल, या दोन संघांपैकी कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल, या दोन संघांपैकी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, हे ऐकण्यासाठी आम्ही बोलतोय तारागावचा एक सुमधुर मराठीचा आवाज रोशन पाटील सर. तत्पूर्वी डीजे सुस्वागतम. तमाम क्रीडा रसिकांचं आणि मंचकावरती उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि खरं तर नवीन वर्ष 2022 या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. तर आम्ही व्यासपीठावरती सन्मान घेतोय. संदीपन तर इथे मान्यवरांचा मान सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय आदरणीय मिथुनदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय मदनजी धुमाल साहेब यांचं आपण स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची गोडाटवण सन्मानचिन्ह मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. आदरणीय मदनजी धुमाल साहेब यांचं इथे स्वागत. आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमचे आयोजक वर्ग अतिथी देवो भव
आणि प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान इथे आपल्याला पाहायला मिळतो मंचावरती. त्यानंतर आदरणीय मदनजी पवार साहेबांचा देखील इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय मिथुनदादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मदनजी पवार साहेबांचा देखील आपण स्वागत करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. मायाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील इथे सन्मान केला जातो. त्यानंतर आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय देवीदासजी पाटील साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती करतोय आदरणीय मिथुनदादा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देवीदासजी पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. तर नक्कीच इथे मान्यवराचा मान सन्मान ओव्हर टू रोशन पाटील. पहिल्या बॉलवरती आपण पहिला ट्रेडमार्क शॉट समाधान वास्करचा स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल गेला. इनफिल्डच्या वरतून हा फटका खेळून काढला आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय रोशन सालुंके आणि समोर मात्र समाधान वास्कर. राऊंड विकेट टॅपिंग क्रिकेट पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला आणि त्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला आउटसाईड द ऑफ स्टंप आणि इथे मात्र टॅप केला होता बॉलला आणि खूप चांगली फिल्डिंग शॉट थमॅनला आपण पाहिली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला धावा आहे धावफलकावरती 4. इथे लोअर फुल टॉस बॉल आणि याला मात्र ड्राईव्ह केला तुम्ही पाहता ऑन साइड मध्ये आणि ताकदीचा वापर केला आणि बॉल मात्र गेला सरळ लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी समाधानच्या बॅटमधून होतोय हा षटकार. आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चौकारानंतर मात्र डॉट बॉल आणि लगातार 3 षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट इथे वेगवान बॉल फेकला होता आणि बॉल मात्र सरळ निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु हा वाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच प्रवीण पवार सर यांच्याकडून मात्र इशारा आलाय हा वाईट बॉल. आता प्रेशर आहे थोडासा रोशन सालुंके या गोलंदाजावरती कारण 12.80 ही धावगती राखायची होती प्रत्येक षटकामागे कुंडेवाल टीमला परंतु या षटकामध्ये जवळ 23 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा शफल झाले इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला टॉपेज घेतली बॉलनं त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं समाधान वास्कर या खेळाडूनं पॉवर दाखवली आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 24 कुंडेवाल टीमसाठी. जीवाचा जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव सारा तुम्ही पुत्र हा कोपरे गावचा युवा पुढारी कांदा यो दादा आमचा मिथून दादा यो यो दादा आमचा मिथून दादा यो दादा आमचा मिथून दादा यो यो दादा आमचा मिथून दादा यो यो दादा आमचा मिथून दादा. पहिल्या षटकामध्ये आता 24 धावा आल्या. आता येणारे षटक असेल 4 आणि 40 धावांची गरज असेल कुंडेवाल टीमला. या मॅचमध्ये
घोट संघाला जर का कमबॅक करत असेल तर समाधान वास्कर या खेळाडूला त्यांना लवकरात लवकर बाद करावं लागेल, कारण भरपूर आक्रमकता त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. अतिशय विस्फोटक असा हा फलंदाज ज्या पद्धतीने खेळला पहिल्या षटकामध्ये, चौफेर फटकेबाजी करत मात्र आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान पहिल्या षटकामध्ये दिलं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये घोट टीमचा गोलंदाज तयार होतोय संदेश पाटील. संदेशला इथे कमबॅक करायचं आपल्या टीमसाठी, कारण धावा प्रचंड वाढल्या, धावगती वाढली आहे, ती धावगती रोखायची आहे, त्यामुळे ब्रेक थ्रूची गरज आहे, पार्टनरशिपला लगाम लावणं गरजेचं आहे. आता हा सामना जर का आपण पाहिला खरं तर संदीप पण एका बाजूनं एकटाच समाधान वास्कर आणि दुसऱ्या बाजूनं पूर्ण घोट संघ, अशी ही लढाई तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कारण पहिले 6 चेंडू त्याने फेस केले, 24 धावा केल्यात. संदेश पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. खूप चांगली अशी स्पर्धा, मोठं आयोजन आज तुम्ही या कोपर नगरीमध्ये पाहताय आणि या स्पर्धेतला हा पहिला सामना आजच्या दिवसामधला 64 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅचमध्ये कुंडेवाल टीमला. ओव्हर द विकेट, राऊंड विकेट, लेफ्टी बॉलर आहे इथे, फटका फसलाय आणि झेल सोडलाय. बघा हा झेल नाही तर ही मॅच सोडली तुम्ही, कारण हा झेल पप्पूने पकडायला हवा होता, इथे झेल सुटला गेलाय. समाधान सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या पुढच्या रणनीतीला सामोरं जावं लागेल. एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्या फलंदाजाला आपण या ठिकाणी जीवनदान दिलाय. तर तुम्ही पाहता ज्या पद्धतीनं इथे हा झेल सोडला, पप्पून प्रेशर होता क्षेत्ररक्षणावरती, कारण समाधानचा हा विकेट महत्वाचा होता. मी मगाशी म्हटलं संदेश पाटील या गोलंदाजाला जर का ब्रेक थ्रू मिळवून दिला तर इथे कमबॅक करू शकेल घोट संघ, परंतु पहिल्या बॉलवरती हा झेल सोडला गेलाय. मयूर तयार, आखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळले, डीपमध्ये स्वतः रोशन सालुंके आहेत. चांगली फिल्डिंग, थ्रो देखील तेवढा सुंदर आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली या बॉलवरती कुंडेवाल टीमला. म्हात्रेपाडा आणि बंगारपाडा या दोन टीमनं देखील सज्ज राहायचं आहे पुढच्या लढतीसाठी. सिद्धेश वास्कर आणि एका बाजूला तुम्ही पाहताय योगेश म्हात्रे हा खेळाडू, म्हात्रेपाडा टीमचा मलंगड परिसरामधला हा संघ. पुन्हा एकदा गुडघा टेकला होता आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली गोलंदाजी संदेश पाटीलकडून. एक चांगला लेफ्टी बॉलर आहे, त्याने मात्र पहिल्या बॉलवरती देखील करून दाखवलं होतं, परंतु झेल सुटली पप्पूकडून आणि जीवनदान मिळवतं समाधान वास्कर या खेळाडूला. आणि या टीममध्ये आता समाधान जास्त काळ खेळपट्टी उभा राहिला तर मात्र थोडंसं आव्हान कठीण होईल घोट संघासाठी या टीमला रोखण्याचं, कारण खूप चांगला लयमध्ये आलेला खेळाडू इन्फॉर्म आहे आणि त्याला तुम्हाला आता रोखावं लागेल. संदेश पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट, इथे बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा पप्पूच्या दिशेने झेल होता, हा पॅरल झेल होता आणि अजून एक झेल सुटलाय. कधी कधी असा एखादा खेळाडू असं की त्याच्याकडून तुम्हाला सातत्याने चुका होताना पाहायला मिळाल्या. एक चांगला खेळाडू त्याच्याचकडे बॉल जातो आणि तो सारखा बिझी राहिलाय आणि अजून एक चूक त्याच्याकडून घडली, इथे मात्र हा जीवनदान मिळतो दुसरा समाधान वास्कर या खेळाडू आणि 4 धावा देखील मिळाल्या कुंडेवाल टीमला. या 4 धाब्याने आपण धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 30 धावा. अजूनही 34 धाबांची गरज विजयासाठी कुंडेवाल टीमला. एकाच षटकामध्ये 2 जीवनदान. यावेळेस देखील अपील केली आहे जोरदार आणि स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चांगली फिल्डिंग, लेग बाईचा इशारा आलाय. बघा पूर्णपणे बॅट्समनला तो फॉलो करतोय संदेश पाटील. हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होत असताना अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती. आता येणारे काही चेंडू असतील आणि धावा करायच्या, त्यामुळे 33. तुम्हाला विकेटची गरज आहे, ती विकेट तुम्हाला इथे घ्यावी लागेल कुंडेवाल टीमची. मयूर भास्कर आव देखाना ताव बल्ला घुमाने की कोशिश असं म्हणावं लागेल, कारण बॉल खाली राहिला आणि बॅट अतिशय वेगवान फिरली होती मयूरची, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. इथे हा निर्धाव चेंडू कमबॅक केलंय या षटकामध्ये संदेश पाटीलनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कुंडेवाल टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 बिनबाद, माफी असं बिनबाद 31 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. जनार्दन पाटील, तुळशीराम पवार, जनाबाई पाटील, रघुनाथ चित्तेकर चौघांच्या नावानी कोली कोपरच्या मैदानी. भव्य स्फूर्तीचे शतक हा केला आयोजित आयांच्या सोड संघानी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन शेठ पाटलांनी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित राम पवार यांनी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन शेठ पाटलांनी. धन्यवाद निखिल. हे षटक संदेशचं कमबॅक करून देणार होतं, त्याने फक्त 7 धावा दिल्या, त्यामुळे आता
येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल कुंडेबाळ टीमला. सामना बॅलन्स आहे, परंतु या मॅचमध्ये 2 जीवनदान जे समाधान भास्करला मिळाले ते भरपूर निर्णायक असतील, कारण हा खेळाडू भरपूर आक्रमक आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येताना पण देखील पाहिल्या. 18 बॉल आणि 33 धावांची गरज. गोट संघ या 33 धावा रोकेल का हा प्रश्न पडला असेल आता गोट टीमच्या समर्थकांना आणि संघनायकाला. शिवा गोंधली मात्र वेगवेगळ्या रणनीत्या वेगवेगळ्या युक्त्या आखतोय या सामन्यामध्ये. खरं तर समाधानला रोखण्यासाठी त्याला रोखावं लागेल, कारण हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर समाधान भास्कर या खेळाडू तुम्हाला लवकरात लवकर बाद करावा लागेल. प्रीतम पाटील एक अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट. इथे तुम्ही पाहताय बॉल खाली राहिला आणि ऑन साईडमध्ये बरलेच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. थोडेसे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगल रन आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र आता समीकरण म्हणलं शेवटचे 17 बॉल 32 धावांची गरज. 17 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. धावांचा पाठलाग करावा लागेल कुंडेवाल टीमला विजयासाठी आणि एका बाजून धावा रोखायच्या आहेत गोट संघाला. पुन्हा एकदा सरळ मध्ये लगावलेला हा फटका, ऑन ड्राईव्हचा हा फटका. रोशन सालुंके चेंडू खाली येतील. अजून एक सिंगल आली. सिंगल डबलने मात्र आता डावाला पुढे घेऊन चालले दोन्ही खेळाडू, कारण एखादा दुसरा मोठा फटका जरी आला तरी जो आस्किंग रन रेट होता प्रत्येक षटकामागे 11, तो आस्किंग रन रेट देखील पूर्ण होऊ शकतो कुंडेवाल टीमचा. त्यामुळे एक चांगली स्ट्रॅटर्जी. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस देखील एज लागून मात्र बॉल गेला बॅकवर्ड क्षेत्राकडे. अतिशय वेगानं बॉल जाईल कारण आउटफील्ड टणक आहे. सरळ बॉल चालला सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. हे बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्वमध्ये हा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही खेळाडू ओव्हर थ्रो देखील झाला. प्रेझेन्स ऑफ माइंडचा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापर करावा लागेल. तुमची मनस्थिती खूप महत्त्वाची आहे आणि इथे मात्र ओव्हर थ्रोचे रन आले नाही आहेत. 3 षटकं संपली आणि नो बॉलसाठी इथे रिव्ह्यू घेतला. सर दोन्ही संघाचे बॅट्समॅन आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तर आता येणारे 12 बॉल आणि 18 धावांची गरज असेल मॅचमध्ये विजयासाठी कुंडेवाल टीमला. ड्रिंक्स ब्रेक झाला तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत निखिल डीजे यांच्या माध्यमातून. जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. हॅलो सर, टीम रिव्ह्यू आहे का अंपायर रिव्ह्यू आहे? टीम रिव्ह्यू आहे. यस. तर प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला गेला आहे आणि तुम्ही घेतलेला रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल ठरला तर तुमचे रिव्ह्यू संपतील आणि रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तुमचा रिव्ह्यू पुढे कायम राहील. याची आपण नोंद घ्या. प्रत्येक टीमला एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे. तर इथे रिव्ह्यू घेतला बिमरसाठी शेवटच्या बॉलवरती आणि पंचांचा इशारा आला फिअर डिलिव्हरी, योग्य बॉल. तर आता 12 बॉल आणि 18 धावांची गरज. या मॅचमध्ये आता खऱ्या त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल गोट संघाला, कारण दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत. अमित भास्कर आणि समाधान भास्कर चांगल्या पद्धतीने धावानं गती त्यांनी प्रदान केली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता जर का गोट संघाला विजय संपादन करायचा असेल तर त्यांना एखादा दुसरा विकेट हा घ्यावाच लागेल या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी इथे गोलंदाजाला पाचारण केलं गेलं आहे. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वतः संघनायक
निर्णय दिला प्रीतमनं यावेळेस पुन्हा एकदा संदेशच्या हातामध्ये षटक फेकण्याची जबाबदारी दिली. ज्या संदेशनं एका षटकामध्ये 2 चान्स निर्माण केले होते समाधान वास्करच्या विकेटसाठी, ज्या संदेशनं एका षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला. त्यामुळे येणारे 12 बॉल आणि 18 धावा या रोखल्या जातील का हे पाहावं लागेल. शिवा गोंधली भरपूर रणनीती आखतोय, मिड ऑफमध्ये आहे स्वतः आणि तुम्ही पाहता डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर तुम्ही पाहता लॉंग ऑन असेल, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटमध्ये पप्पू ज्याने 2 झेल सोडल्या, शॉर्ट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फिल्डिंग व्यूहरचना आहे. परंतु या सामन्यामध्ये आता विकेटची गरज आहे, ती म्हणजे घोट संघाला. संदेश तयार, लेफ्ट हँड राऊंड विकेट, समाधान स्ट्राईक एंडवरती वेगवान बॉल. आपण पाहतो खरं तर या मॅचमध्ये संदेशनं खरं तर कमबॅक करून दिलं होतं घोट संघाला, परंतु क्षेत्ररक्षकांची न लाभलेली साथ, त्यामुळे हा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. जर विकेट समाधानची मिळाली असती तर प्रेशर वाढला असता खऱ्या अर्थानं कुंडेबाल टीमवरती. परंतु आता जर तरला महत्त्व नाहीये. जे तुम्हाला आता वर्तमान परिस्थितीमध्ये करायचं ते तुम्हाला करावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल, तुम्हाला संघर्ष देखील करावा लागेल. तर शेवटचे 11 बॉल आणि आता धावा करायच्या 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. या मॅचमध्ये घोट संघ या 18 धावा रोकेल का हा प्रश्न देखील तुम्हाला सर्वांना पडला, कारण समोर एक सेट बॅट्समन समाधान वास्कर. अकूट टप्प्याचा बॉल फिरून मारलाय, बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 धाबेसाठी समाधानच्या बॅटमधून होतोय हा दर्जेदार षटकार. जगदंबेची शपथ घे. माती राणी कशी गोदी राणी जे आम्ही पाहिला ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये हा समाधान वास्कर 16 चेंडू केला आणि फक्त 8 धावा केल्या होत्या. आणि आज पुन्हा एकदा समाधान वास्कर जो बॅकफुटला गेला होता, जो थोडासा बॅट पॅचमध्ये होता मागच्या 2-3 स्पर्धेमध्ये, सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आज मात्र मैदानामध्ये एक वेगळी त्याची अदाकारी आपण पाहिली. चौकार षटकारांची आतिषबाजी, 46 धावसंख्येवरती खेळतोय समाधान वास्कर. अर्धशतकासाठी त्याला फक्त 4 धावा हव्यात आणि विजयासाठी टीमला 6 धावांची गरज. आता अडचणी वाढल्या घोट संघाच्या वाट्याला. अप्रतिम फलंदाजी, पप्पूनं 2 झेल सोडल्या. आता बराचसा त्याच्यावरती प्रेशर असेल या सामन्याचा, पण तो क्रिकेट आहे, या चुका तुमच्याकडून होतच असतात. पण मैदानावरती या स्पर्धेतलं पहिला अर्धशतक झळकावतोय समाधान वास्कर हा खेळाडू. समाधानाला विनंती आहे आमच्या मान्यवरांची आणि प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या समाधान वास्कर या खेळाडूसाठी. वास्कर AK-47 या खेळाडूनं फक्त 2 धावांची गरज. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, वेगवान निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय हा निर्धाव चेंडू. जवळजवळ 23 या धावसंख्येवरती समाधानची झेल सुटली आणि त्याच षटकामध्ये पुन्हा दुसरा चान्स मिळाला, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि आज समाधान वास्कराची बॅट तळपली. त्याने मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली, आक्रमण केलं मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 50 धावा केल्या आणि त्यानंतर मात्र हा विजयी फटका. MS धोनी स्टाईलनं मात्र हा सामना फिनिश केलाय समाधान वास्कर या एका खेळाडूनं. मी मगाशी म्हटलं होतं एका बाजूने एकटा समाधान वास्कर तर दुसऱ्या बाजूने पूर्ण घोट संघ, आणि ते बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहिलं. आणि या मॅच मध्ये विजय संपादन करतोय तो म्हणजे कुंडेबाल संघ. वेल प्लेट, हार्ड लक घोट संघ. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघ आपण लाईनअप करा, एकमेकांना आपण हस्तांतरण करायचं. मी कुंडेबाल टीमच्या खेळाडूंना विनंती करतो आपण देखील लाईनअप करा आणि एका बाजूने घोट संघ आपण देखील लाईनअप करा आणि एकमेकांना आपण या ठिकाणी हस्तांतरण करायचं आहे. तर या मॅचमध्ये
मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय 19 बॉलमध्ये 56 धावा करणारा कुंडेवाल टीमची रन मशीन समाधान वास्कर. अप्रतिम इनिंग त्याने साकारली. आपल्या आयुष्यातील अजून एक अर्धशतक त्याने झळकावलं या क्रीडांगणावरती. थँक्यू सो मच. मान्यवरांचं खूप खूप आभार. सर्वेशजी पाटील, शिवा गोंधळी आणि संपूर्ण घोटवासीय जे आमचे घोटचे खेळाडू त्यांना देखील पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बघा 2 झेल सुटल्या नसत्या तर एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असतं. परंतु झेल सुटल्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमण केलंय ते अतिशय वाखाणण्याजोगं राहिलं समाधान वास्कर या खेळाडूचं. तर समाधान आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी आमचे शेरदिल ट्रॉफीचे दमदार आयोजक शाहिदभाई शेख यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण या खेळाडूला द्यायचा आहे.